सध्या सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी प्रचंड ट्रेडिंगवर पाहायला मिळते आणि अभिजित दिपके या युवकांनी जे आहे ते सोशल मीडियावर एक प्रकारे क्रांती केली असं म्हणता येईल. अगदी काही दिवसात जे आहे ते कोट्यवधी फॉलोअर्स त्यांच्या अकाउंटला मिळालेत. त्यांचे वडील भगवान दिपके आपल्यासोबत आहेत. काय सांगाल काका? खरं तर आपण बघितलं तर अभिजित दिपके तुमचे पुत्र आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक पक्षच म्हणावं लागेल काढलाय, अकाउंट काढले आणि प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काय पहिली प्रतिक्रिया वडील म्हणून? तर तो तिकडे शिकायला गेलेला होता. हे असं काही करेल म्हणून याची मला त्यांनी कधी कल्पना दिलेली नाही. आणि मला त्याविषयी काही माहिती नव्हतं. मला आता काल 15 तारखेला माहित पडलं. 15 तारखेपासून 15 किंवा 16 तारखेपासून माहित पडलं. म्हणजे हे सगळं ऐकलं तुम्हाला कसं माहित पडलं? आणि आपला मुलगा अभिजित असं काहीतरी करतोय, सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतोय, ही सगळी भावना तुमच्यापर्यंत कधी पोहोचली? नंतर मनात काय भावना उमटल्या? ते खरं डिटेल जेव्हा मला ते आज किती 19 तारीख आहे ना, 17 तारखेला मला 20 तारीख. 17 तारखेला मला समजलं की तो कुठल्या तरी एक पक्ष वगैरे काढतोय म्हणून याच्यावर डिजिटल मीडियावर. ते मग माझा समज असा झाला की ते एखादं युट्यूबचं सिरियल वगैरे काही असतं त्या प्रकारे काही असेल हे. असा माझा समज झाला होता. पण एवढं हे मोठं होईल किंवा एवढे फॉलोअर भेटतील हे याची कल्पना नव्हती केली. पण आपण बघतोय अनेक राजकीय पक्ष आहेत महाराष्ट्रात, भारतात, ज्यांना काही वर्ष लागले तेवढे फॉलोअर्स मिळायला. अगदी 4 ते 5 दिवसात अभिजित दिपकेने ते करून दाखवले. तर त्याच्याविषयी मला म्हणजे नेमकं त्यांनी काय केलं ते मला नक्की काही सांगता येणार नाही की एवढे फॉलोअर कसे झाले ते. कारण ह्यापूर्वी तो असं राजकारणामध्ये जास्त कुठंच पुढे नव्हता. पण आपण ज्या पद्धतीने बघतोय, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातून असेल, भारतातून असेल, मोठा पाठिंबा मिळतोय. आगामी काळात जे आहे ते राजकारणात सुद्धा येऊ शकतात. वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, राजकारणामध्ये तर त्यांनी त्याविषयी मला थोडी भीतीच वाटते. राजकारणामध्ये त्यांनी जायलाच नको पाहिजे होतं अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. पण आता इतर लोक त्याला एवढा सपोर्ट करतायत की आता ते माझंही मत काही तो ऐकणार नाही आणि त्याचंही मत आता तो मला वाटतं की ते त्याचे जे काही ग्रुप आहे त्याला सपोर्टर करणार आहे तेच ठरवतील आता की त्यांनी काय करायचं. खरं तर राजकारणामुळे तुम्हाला भीती वाटते. मात्र आपण जर बघितलं असं विकास करायचा असेल, सुधारणा करायची असेल, राजकारण हे महत्त्वाचं साधन आहे. मग असं असताना तुम्हाला नेमकी भीती का वाटते? का राजकारणाची भीती वाटते? सध्याची जे परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये जे एकमेकाविषयी द्वेष आणि कुरघोडी आणि जे काही प्रकार घडतायत ते पण थोडं हे वाटतं, भीती वाटते. राजकारण नको वाटतं. पण असं सगळं असलं तरी तुमचे चिरंजीव अभिजित दिपके आम आदमीसाठी तर काम करत होते की यापूर्वी? हो, पण ते सक्रिय राजकारणी म्हणून नव्हते करत ना. अच्छा. पेड सर्वंट असल्यासारखे होते ना. बर. त्याचा प्रत्यक्ष राजकारणाशी काही संबंध नव्हता तो. बरं, आता ते शिकागोला आहे. शिकागोला काय करतात नेमकं? ते MS आता कम्प्लीट केलेलं आहे त्याने. तर तो शिकागोला नेमकं काय करतो आता हेच करत असेल असं वाटतं. जे युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर जे काही दिसतंय तो तिथून तो काम करत असेल त्याच्यावर. पण ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टी हे नाव दिलं, हे सगळं पाहून काय वाटतं? म्हणजे काय वाटतं? आता ते नाव ते कसं काय सुचलं त्याला एक ते असं बॅकग्राऊंड जोडल्यासारखं दिसलेलं आहे की चीफ जस्टिसनी अनएम्प्लॉय लोकांना किंवा बेरोजगार लोकांना काक्रोच आणि पॅरासाईट म्हणलं तर ते त्याला खूप लागले. त्याच्यामुळं त्याने तो प्रयत्न केलेला असावा. बरं, एकंदरीत अभिजित दिपके यांचा स्वभाव कसा होता? त्यांना कशात आवड होती? काय गोष्टी आवडायच्या नाही असं काय? तर त्याला एक तर सामान्य माणसाविषयी, गरीब माणसाविषयी त्याच्या मनामध्ये खूप दया होती. त्याला असं खूप वाटायचं की गरीब माणसं कोणी काही काम घेऊन आलं की ताबडतोब व्हावं असं वाटायचं त्याला. आणि असं तो जास्त माणसामध्ये मिक्सअप होत नव्हता. एकलकोंडे असल्यासारखा होता तो. त्यांना गरीब माणसाबद्दल दया होती, गरीब माणसाबद्दल दया सुरुवातीपासून होती. असं एखादं उदाहरण काय सांगते? ते म्हणजे गावाकडे जे आमचे आजूबाजूचे जे आहेत ते खूप आदिवासी समाजातले काही त्याचे मित्र त्याच्या बरोबरीचे ते असे पावसामध्ये हे ते भिजून यायचे, चिखलात भरून यायचे. ते त्या स्थितीमध्ये असताना तो त्यांना कवटाळायचो, मिठी मारायचो. तो त्याला असं थोडं ते हे असं वेगळं काही वाटत नव्हतं. आणि ते करोनामध्ये तुम्हाला सांगितलं त्याने, करोनामध्ये लोक काही पायी जात होते गावाकडे, आदिवासी जे लोक होते मध्य प्रदेश मधले. तर त्याला ते कळालं की हे लोक असे जात आहेत, त्यांना काही जेवायला वगैरे नाही, सर्व हॉटेल वगैरे बंद होते.
तर त्यांनी मला आणि माझ्या मिसेसला न विचारता घरामध्ये जे काही तांदूळ आणि ते होते ते सर्व त्या लोकांना देऊन टाकले घरातले. म्हणजे थोडक्यात दायित्वाची भावना त्यांच्या मनात होती. हा दायित्वाची भावना, दुसऱ्याला मदत करावं हे त्याचं खूप असायचं. दुसऱ्याला मदत करायचं त्याला आवडायचं. मग थोडं सांगा, बालपण कसं झालं आणि शिक्षण कसं झालं? त्याचं बालपण त्याचं इथेच गेलंय. कधी सुट्टीमध्ये गावाकडे जायचा तो. कोणतं? इथे अल्फोन्सा शाळेला, अल्फोन्सा इंग्लिश स्कूलला पहिली ते मॅट्रिक पर्यंत तिथेच होता तो. नंतर 11वी ते 12वी सरस्वती भवन संभाजीनगरला. आणि तिथून 12वीच्या तिथून नंतर मग त्याचं एक सिंहगड इन्स्टिट्यूटला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन केलं होतं मी. पण त्याला ते इंजिनिअरिंग काय करायचं नव्हतं. त्यांनी नंतर सांगितलं मला जर्नलिझम करायचं म्हणे. आणि नंतर मग तो टिळक विद्यापीठ पुणे तिथे त्यांनी मास कम्युनिकेशन म्हणून डिग्री केली. बरं, या सगळ्या मधल्या काळात तुमचं कितीदा बोलणं झालं आणि काय बोलणं झालं? आमचं बोलणं त्याचं माझं एकमेव असायचं की तू कुठेतरी MPSC UPSC ची परीक्षा दे, हुशार आहे, चांगल्या मार्काने पास होशील याची गॅरंटी आहे, आणि कुठेतरी चांगल्या क्लासहून अधिकारीचा जॉब कर. माझं हेच म्हणणं होतं त्याला, नेहमी हेच म्हणायचं मी त्याला. मी त्याला दुसरं काहीच विचारलं नाही. तुझं काहीतरी तू एक भविष्य सेट कर तुझं, हेच मी त्याला सांगायचं. पण ज्या पद्धतीने आता पाठिंबा मिळतोय त्यामुळे जे राजकारणात सुद्धा मोठं भविष्य त्यांना जे ते मिळू शकतं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या राजकारणाविषयी मी काहीच बोलू शकत नाही. तो माझा फील्ड म्हणजे क्षेत्रच नाही आणि मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट पण नाही. बरं, आता या 2-4 दिवसात तुमचं कधी बोलणं झालं आणि आता शेवटचं कधी बोलणं झालं तुमचं? नाही, तो त्याच्या आईलाच बोलला, मला नाही बोलला. तो मी ऐकत होतो, फक्त अर्धा मिनिट काहीतरी असं बोलला तो. 30-35 सेकंद आयला बोलला तो. मग आता हे सगळं पाहून जे ते तुमचे नातेवाईक असतील, मित्र असतील, यांचे सुद्धा तुम्हाला फोन सुरू असतील? ते मित्र, ते सर्वच माझे मित्र परिवार गावाकडचे, ते सांगतात की बा अभिजित बघ, तू तुझ्या पोराने काय केलं, तो खूप फेमस झाला, हे असं सांगतायत मला. पण इकडे सगळ्याला अभिमान वाटत असताना कुठेतरी तुमच्या मनात असे हुरहुर पाहायला मिळते, चेहऱ्यावर सुद्धा भीतीचे भाव पाहायला मिळतात. खरं तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे होता या गोष्टीचा. नाही, अभिमान म्हणण्यापेक्षा कसं आहे, तो एक तर एकुलता एक आहे मला. आणि थोडासा सध्याचं राजकारण पाहून आणि गढूळ वातावरण झालेलं पाहून असं वाटतं भीती मला. तो भारतात कधी येणार आहे काय असं माहिती? नाही, त्यांनी तसं काय सांगितलं नाही कधी येत होते. मीच बोलत होतो त्याला. मागच्या आठवड्यामध्ये त्याला 4-5 फोन केले होते मी, तू इकडे ये म्हणून. तर तो म्हणे मी जॉब पाहतो इथे, मी काही तिकडे लवकर येणार नाही म्हणे, जॉब पाहतो इथे, असं सांगत होता मला. माहिती अशी म्हणते की तुमची मुलगी पण तिकडेच शिकागोला? हो. मुलगी तिकडेच आहे, सध्या मुलीकडेच असतो. बरं, निश्चित आपण बघतोय कॉक्रोच जनता पार्टी ज्यांनी स्थापन केली, अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके आपल्यासोबत होते. खरं तर त्यांना प्रचंड मोठा प्रतिसाद सोशल मीडियावर मिळतो. मात्र आजचं राजकारण पाहता त्यांच्या वडिलांना सुद्धा कुठेतरी भीती वाटते. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.